नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याच्या मार्गावर आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोकुळ गीते यांची महत्त्वाची बैठक झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे। गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे गिरीश महाजन आणि उदय सामंत आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। प्रसाद हिरे यांच्यानंतर गोकुळ गीतेंची भूमिका देखील महायुतीसाठी निर्णायक ठरणार आहे। बिनविरोध होऊ शकणारी निवडणूक गोकुळ गीतेंच्या बंडामुळे आता राज्यभर चर्चेत आलेली आहे। उमेदवार अपक्ष जे आहेत ते गोकुळ गीते देखील उपस्थित होते। ज्यांनी अर्ज ऑलरेडी मागे घेतलेला आहे ते गणेश गीते देखील उपस्थित होते। निलेश बोरा देखील उपस्थित होते। आमचे आमदार रघुवंशी साहेब देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समवेत अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय हा उद्या नाशिकमध्ये होईल अशी चर्चा होऊन बैठक संपलेली आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याच्या मार्गावर आहे। एकनाथ शिंदेंसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली आहे। गोकुळ गीते यांना समजवण्याचा प्रयत्न हा गेल्या 8 दिवसापासून सुरू होता आणि तो आता यशस्वी ठरला आहे असं म्हणता येईल। कारण काल झालेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये मुंबईमध्ये गोकुळ गीते आणि गणेश गीते या दोघंही भावांच्या उपस्थितीत समजवण्याचा प्रयत्न हा गोकुळ गीते यांना करण्यात आला आणि त्याचबरोबर उदय सामंत, गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी मिळून त्यांना यशस्वी मध्यस्थी केल्याचं म्हटलं जात आहे। आज आपला निर्णय गोकुळ गीते नाशिकमध्ये जाहीर करणार आहेत। दुपारी 11 वाजता त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद ठेवलेली आहे, त्यामुळे ते आपला निर्णय यामध्ये जाहीर करतील। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत आता ते माघार घेत आपल्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील अशी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। मात्र आज त्या पत्रकार परिषदेत ते काय जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।